कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव यांचे वयाच्या 95व्या वर्षी निधन झालंय। खरं तर काल त्यांचे निधन झालं। बाबा आढाव हे पुण्यातील पूना हॉस्पिटल रुग्णालयामध्ये उपचार घेत होते आणि त्यानंतर खरं तर काल त्यांचं निधन झालेलं आहे। मात्र आज पुण्यातील हमाल पंचायत भवन जे आहे मार्केट यार्ड परिसरात त्या ठिकाणी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलेले आहेत। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता। खरं तर सकाळपासूनच या ठिकाणी बाबांच्या अंत्यदर्शनासाठी दर्शन घेण्यासाठी जे आहे ते पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांची रीघ लागलेली आहे। त्यामध्ये मग सामाजिक नेते कार्यकर्ते असतील, राजकीय नेते कार्यकर्ते असतील यांच्याकडून बाबांची पार्थिवाचे दर्शन घेतलं जाते, श्रद्धांजली अर्पण केली जाते। आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी खरं तर नागरिकांची म्हणजे जे आहे ते मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अनेकांना जे आहेत ते अश्रू आवरत नाहीये। बाबांच्या काही आठवणी ज्या आहेत त्या देखील खरं तर आज या ठिकाणी अनेकांच्या आहेत आपण पाहायला मिळतात। आणि बाबा आढाव यांच्यावरती वैकुंठ स्मशानभूमीमध्ये सायंकाळी 5 वाजता जे आहे ते अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती जी आहे ती मिळते। मात्र आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अतिशय शोकाकुल वातावरण जे आहे ते या हमाल भवनामध्ये ज्या ठिकाणी बाबांचे पार्थिव ठेवलेले आहेत त्या ठिकाणी शोकाकुल वातावरण पाहायला मिळते आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केल्याचे आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आपण जर पाहिलं तर कष्टकरी कामगार नेते महिला ज्या असतील, स्वच्छच्या ज्या महिला असतील त्या देखील या ठिकाणी आपल्याला बाबांच्या पार्थिवासाठी दर्शन घेण्यासाठी आलेले पाहायला मिळतात। त्याचबरोबर राजकीय आणि सामाजिक नागरिक जे आहेत ते देखील नेते मंडळी जे आहेत ते देखील आलेले आहेत आणि अनेकांनी बाबांच्या या निधनानंतर शोक संदेश जो आहे तो व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। प्रियंका परदेशी, story.com पुणे।